नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. मी प्रतीक कणसकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल कोकणी वारस यावर. तर मित्रांनो, फायनली जो दिवस असा नकोसा वाटतो ना, तो दिवस येतो ना, कधी ना कधीतरी येतोच. तर आज आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन आहे आणि थोडं मन जड झालं आहे. असं देव म्हणजे आठवडाभर आपलं घर भरलेलं असतं, नाचतो गातो खेळतो आपण आणि खूप मजा येते. सगळे जे आपले पूर्ण जे आपले सगळे नातेवाईक आणि सगळे गावातले मंडळी, सगळे वाडीतले मंडळी सगळे एकत्र येतात, नाचतात गातात, मजा करतात, देवाची मनोभावे सेवा करतात. आणि हे 4-5 दिवस, आता यावर्षी जास्त गणपती आहेत तरी पण कमीच वाटतात. हे 7-8 दिवस कसे निघून जातात ना, समजतच नाही. आणि एकदम असं उशिरा टायमाला असं भरून येतं, असं नकोसं वाटतं थोडासा क्षण तो. पण काय करणार, पुढच्या वर्षी आपण म्हणतो ना, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असं म्हणत आपण आपला काळजावर दगड ठेवून आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन करतो. तर ॲक्च्युली ना, मी आपला हे व्हिडिओसाठी नाही हो, फक्त डोळ्यात असं कधीतरी पाणी येतं. व्हिडिओसाठी नाही, असं नाही, फक्त बोलता बोलता थोडंसं असं इमोशन निघून जातात. तसं मी जेव्हा गणपतीची आमच्या जेव्हा तो डायमंड वर्क करत असतो, म्हणजे गेल्या वर्षी पण ह्या वर्षी पण, आणि जेव्हा मला आठवतं ना की हां आता गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहे आणि मग थोड्या दिवसांनी विसर्जन होणं, थोडं वाईट वाटतं. मग तेव्हा पण थोडंसं असं ही होतं. तर आता आरती सुरू होईल आणि गेल्या वर्षीची व्हिडिओ आय थिंक सो नव्हती, त्या क्लिप्स माझ्याकडून थोड्या मिस झालेल्या, कुठेतरी डिलीट झाल्या बाय चान्स. त्यामुळे ह्या गेल्या वर्षीची व्हिडिओ काय प्रॉपर टाकता नाही आली. पण या वर्षीची व्हिडिओ येईल व्यवस्थित एकदम. आणि आमच्या इथून म्हणजे मामाच्या इकडे जवळ आहे, त्यामुळे रस्ता म्हणजे तिकडच्या व्हिडिओ आय थिंक तिकडे मी तुम्हाला दीड दिवसाचे गणपती जेव्हा विसर्जन होत होतात तेव्हा तिथे कसं ठेवून मग तिकडे नाचतात वगैरे. दीड दिवसाच्या गणपतीला नाचत नाही, तर इकडे तुम्हाला दाखवतो. आता हा रस्ता आहे, मी माळावर, मी इथे टेरेसवर उभा आहे. हा बघा, हा टेरेसवर उभा आहे मी. तर इथे आम्ही माळावर राहतो, तर माळावरचा हा तुम्हाला रस्ता दाखवतो. हा समोर रस्ता आहे. तर सगळ्यांचे गणपती टेम्पोला, मोठा कोणतरी टेम्पो असतो तो बुक करण्यात येतो आणि त्यानंतर मग सगळे गणपती त्या टेम्पोमध्ये ठेवत वाजत गाजत आपल्या बाप्पाचं विसर्जन करण्यात येतं. आणि ह्या कोपऱ्यात, ह्या म्हणजे इकडून खाली गेलात ना का, ह्या कोपऱ्यात ह्या साईडला आमची नदी आहे, धरण आहे आमचं, पोसरे धरण, आणि नदी आहे. त्या नदीमध्ये आपल्या बाप्पाचं विसर्जन करण्यात येतं. तर जसं आपण आपल्या बाप्पाला वाजत गाजत आपण आपल्या घरी आणतो, तसंच आपल्या बाप्पाला आपण हसत हसत निरोप द्यायचा असतो. तर जाऊया आता. अजून ही होतं आहे थोडंफार. तर दरवर्षी थोडंसं म्हणजे असं ही वाटतं ना, म्हणजे एवढं हसतो, म्हणजे पूर्ण एकदम आपण जी मजा कुठल्या सणासुदीला, म्हणजे जास्त करून आपल्या कोकणकरांसाठी सरी जे महत्त्वाचे सण आहेत ते 2 आहेत आपले, गणपती आणि शिमगा. तर शिमग्याला आणि गणपतीत एवढं कोकणकर म्हणजे काम, नोकरी केली तरी चालेल, दुसरी भेटेल असा विचार करून सगळं जबाबदारी वगैरे असतात अंगावर, तरी पण नाही मला दुसरी नोकरी भेटेल पण मला देवाला जायचंच आहे भेटायला, असा विचार करून कोकणकर एक दिवस ना एक दिवस आपला येतो आपल्या गावाला. कसा बसा गर्दी बिर्दीतून चिरडत येतो, पण येतो. तर आता आपण जाऊया, भरपूर झाली बरोबर. आता आरती सुरू होईल. आरती सुरू झाल्यानंतर मग सर्व गणपती विसर्जनासाठी बाहेर काढण्यात येतील. तर चला.
खालून खालून मोरया. ए नीट घे नीट घे. मोरया गणपती बाप्पा मोरया. मोरया अरे का मोरया गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. लवकर या लवकर या. ए थांब इथं सावकाश पाय सरकत. गणपती बाप्पा मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. काय झालं सरळ जागा गणपतीचा जय जयकार. गणपती आमचा
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया गणपती गेले गावाला त्यांकडे ना आम्हाला मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे. गणपती बाप्पा मोरया. एवढी घ्यायची एवढी घ्यायची आता इकडे गणपती बाप्पा मोरया. फोटो काढतात फोटो आहे ना हो. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती खाली बघा खाली बघा त्यांकडे ना समोर समोर वर कर हा बस बस सरळ सरळ घ्या सरळ घ्या जाऊ दे सरळ एकदम पुढे पाठवायची ना. जाऊ दे आता वर तरी काढून घे वर तरी कोण आहे चल बस हो.
मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. गणपती बाप्पा मोरया. तू गप जरा किती बोलतेस इथं काय कानाची पडदा फाडतायत. गणपती बाप्पा मोर. पूर्वी प्रेम कृपालयाची सर्वांगी सुंदर सिंदुराची कंठी शोभे माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मानसा मोनामूर्ती. जय देव जय देव गौरी कुमरा चंदनाची वाटे तुंबून केशरा हिरे धडे मोगल शोभा शोभरा मूर्ती गोरे धनी गागरिया. जय देव जय देव. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन झालं आहे. तर वाईट वाटतंच. 7 दिवस नाचत खेळत सगळे एकत्र जमा होतात. आनंदाचा माहोल असतो, उत्साहाचा माहोल असतो आणि एकदम प्रसन्न वाटतं. आणि आता बघा सगळीकडे एकदम भिनभिनीत आला आहे, सगळा भिनभिनच झाला आहे सगळा. तर असा घरात राहत नाही. आणि तो तुम्हाला आता मगाशी मंडप दाखवला असं मी केलेला, त्याला असा म्हणतात ना, तो असा जिवंत असा वाटायचा. तो असा एकदम गणपती असताना एकदम भारी वाटायचा. आणि आता तो एकदम सुना सुना वाटतोय ना, एकदम असं खातंय. घर खायला उठतं ना कोण नसला का कसं वाटतं असं. आता गणपती असले का म्हणजे सगळे पूर्ण आता वरती आमच्या माळावरची घरं तरी गजबजलेली असते अशी, म्हणजे असा गजबजाट असायचा थोडाफार. म्हणजे ती वेगळीच ऊर्जा वेगळी असते ती. आणि गणपती गेली ना का मग ती ऊर्जा सगळी गेली, म्हणजे परत येणार पुढच्या वर्षी लवकर येणार देव. ह्या वर्षी पण लवकर आला आपल्या. आपण म्हणतो तसं गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. आणि सुख समृद्धी, ऐश्वर्य नाही म्हणत, ऐश्वर्य ते आपल्या स्वतःवर असतं. किती कमवायचं कसं कमवायचं आपल्या डोक्यात असतं. त्यामुळे देवाला एवढंच सांगायचं की सुख समृद्धी शांती आणि समाधान
एवढंच दे आणि आरोग्य एवढंच दे बस. बाकी ऐश्वर्य वगैरे ते आपल्या स्वतःवर असतं, घर बसल्या काय मिळत नाही. तर एवढंच देवाकडे मागून, काय भूलचूक झाली असेल ते माफ करून बोललो मी, सांगितलं मी देवाला, काय भूलचूक झाली असेल, काय गालबोट लागलं असेल तर माफ कर देवा, तुझेच आम्ही पामर आहोत. तर हा विसर्जनाचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बाकीच्या सर्व व्हिडिओ तुम्ही बघितला असाल, नसेल बघितला तर गणपतीतील सर्व व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला आहेत, नक्की बघा. गणपती कसे आणले, डेकोरेशन कसं केलं, दागिने कसे आपण गणपतीला बनवले आणि बरंच नाचाचे व्हिडिओ वगैरे भरपूर आहेत. तर नक्की बघा. लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि सबस्क्राईब करायला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा.